हॅलो एव्हरीवन, आज आपण सम व विषम संख्येवरील प्रत्येक डाऊट क्लिअर करणार आहोत आणि तो पण एकदम सोप्या पद्धतीत ट्रिकनुसार. बघा, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून ट्रिकनुसार जर आपण गेलो तर ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. आपल्याला त्याचा खूप जास्त फायदा होईल. तर जास्त वेळ न घालवता आपण एक एक प्रश्न व्यवस्थित समजून घेऊ. आता मी सम आणि विषम या चॅप्टरवरील पहिला प्रश्न घेतलेला आहे. 60 नंतर येणारी 12वी समसंख्या कोणती? आता तुम्ही म्हणाल की मॅम हे खूप सोपा प्रश्न आहे. 60 नंतर 12वी सम विचारायचं तर असं मोजून पण आपण उत्तर काढून घेऊ. मान्य आहे की तुम्ही याचं उत्तर काढून घेणार, पण 12च्या जागेवर मोठा आकडा पण येऊ शकतो. कधी 17, म्हणजे 17 पण लहानच झाला, 50, 100 असा जास्त आकडा पण येऊ शकतो. मग आपण अशा वेळेस काय करणार? अशा वेळेस आपण जास्त टाइमपास तर नाही करू शकत. सो अशा वेळेस आपण ट्रिकचा वापर करायचा आणि सोप्या पद्धतीने त्याचं उत्तर काढायचं. प्रश्न आहे 60 नंतर येणारी 12वी समसंख्या कोणती? आता आपल्याला कितवी समसंख्या विचारलेली आहे? कोणत्या क्रमांकाची? 12. जितकी पण विचारलेली असेल तिला बस 2 ने गुणायचं. लक्षात ठेवा, इथे आपल्याला 12वी 17वी 18वी जितकी पण असेल त्याला 2 ने गुणायचं. आता 12 दुने किती येतं? 24. आणि इकडे आपल्याला जी संख्या दिलेली आहे बस त्याच्यामध्ये त्याचं ऍडिशन करून टाका. आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 84. तर ती 12वी समसंख्या कोणती असेल? 60 नंतर येणारी 84 असेल. सांगायचं काय आहे की पुढची जेवढी पण संख्या इथे दिलेली आहे तिला 2 ने गुणा आणि इकडची संख्या उचलून त्याच्यामध्ये ऍडिशन करा. आपल्याला याचं उत्तर मिळून जाईल. आता याच्यामध्ये हा प्रश्न कसा आहे? समसंख्येनंतर येणारी पुढची समसंख्या म्हणजे 60 पण सम आहे आणि विचारलेली पण सम आहे. मी काय करते इथे ना फक्त हे नंबर चेंज करते म्हणजे अजून काही डाऊट असेल तो क्लिअर होईल. समजा आपल्याला जर इथे 60 इथं विचारलं की 40 नंतर येणारी 8वी समसंख्या कोणती? तर आपण काय करणार बरं? प्रॅक्टिस जर केली तर तोंडी पण उत्तर निघून जाईल. सरळ याला 2 ने गुणायचं आहे. 8 दुने किती होतात? 16 आणि इकडे किती आहे? 40. किती येईल याचं उत्तर? 56. तर 40 नंतर येणारी 8वी समसंख्या कोणती आहे? 56 आहे. किती सोपं आहे. सम नंतर पुढची सम विचारली तर काय करणार आपण? सरळ 2 ने गुणणार आणि इकडे जी संख्या दिलेली आहे त्याच्यामध्ये ऍडिशन करणार. आता आपण ही कंडिशन बघू की विषम नंतर विषम विचारली तर काय करायचं. आता पुढचा जो आहे तो विषम रिलेटेड आहे, म्हणजे विषम संख्येनंतर विषम विचारली तर काय करायचं. आता आपल्याला कितवी विषम संख्या विचारलेली आहे? 7वी. तर सरळ सोपं मी सांगून देते की जे आपण सम साठी केलं तेच आपल्याला विषम साठी करायचं आहे. सम नंतर सम विचारली तर आपण जे करतो तेच आपल्याला विषम नंतर विषम विचारली तर तेच करायचं आहे. समजा आता इथे 7वी विषम संख्या विचारलेली आहे तर आपण याला काय करणार? 2 ने गुणणार. इथं कितवी पण विचारू द्या, सरळ आपल्याला काय करायचं आहे? 2 ने गुणायचं आहे. 7 दुने किती होतात? 14 आणि इकडे आपल्याला जी संख्या दिलेली आहे ती त्याच्यामध्ये ऍड करायची. आता यांची ऍडिशन किती येणार? 29. तर 7वी विषम संख्या कोणती आहे? 29 आहे. एकदम सोपं आहे. आपण काय करू इथे संख्या चेंज करून बघू. आता इथे समजा आपण घेऊ की 19 नंतर येणारी 9वी विषम संख्या कोणती? आता आपण इथे काय करणार? सेम तेच आहे, काही जास्त मोठी गोष्ट नाहीये. सरळ इथं जी संख्या विचारलेली आहे त्याला 2 ने गुणायचं. 9 दुने किती होतात? 18. इकडची संख्या किती आहे? 19. यांची करायची ऍडिशन, ती आली 37. तर 9वी विषम संख्या कोणती आहे? 37 आहे. सरळ याच्यातून सांगायचं झालं तर समसंख्येनंतर सम विचारली किंवा विषम नंतर विषम विचारली तर पुढचा क्रमांक जो आपल्याला म्हणजे जसं 7वी 9वी 8वी जो विचारलेला असतो तिला 2 ने गुणायचं. गुणल्यानंतर जे उत्तर मिळणार त्याच्यात दिलेल्या संख्येमध्ये त्यांची ऍडिशन करून घ्यायची, बेरीज करून घ्यायची. आपल्याला तिथं उत्तर मिळून जाणार. आता सम नंतर सम झाली, विषम नंतर विषम झाली. आता आपण जे ना थोडं वेगळ्या पद्धतीत बघू. बघा पुढचं उदाहरण आता तुम्हाला समजून जाईल. आता आपण मिक्स उदाहरण बघू. आता मिक्स म्हणजे काय? आपल्याला विचारलेली सम आहे आणि दिलेली विषम आहे. तर अशा वेळेस आपण काय करायचं तर लक्षात घ्या, जास्त काही मोठी गोष्ट नाहीये. आपल्याला 10वी समसंख्या कोणती आहे असं विचारलेलं आहे ना, तर आपण काय करणार इथे 37 नंतर येणारी 10वी समसंख्या कोणती? तर दिलेली जी काही आपल्याला इथे संख्या आहे कितवी विचारलेली आहे बस तिला आपल्या पहिल्या ट्रिकनुसार 2 ने गुणा. किती येणार इथे? 10 दुने 20. बस इथे एक छोटीशी स्टेप करायची आहे. इथे आपल्याला डायरेक्ट ही संख्या उचलायची नाहीये, याच्यातून आपल्याला 1 मायनस करायचा.
2 ने गुणून 1 मायनस करा, 2 ने गुणून 1 मायनस करा, मग 20 मधून 1 गेला किती येणार 19. इकडे किती संख्या आहे 37, जशीच्या तशी उचला आणि ऍडिशन करून टाका, बेरीज करून टाकायची याची. 9 7 16 3 4 1 5, किती आलं आपलं उत्तर 56. तर 37 नंतर येणारी जी 10वी समसंख्या आहे ती कोणती आहे 56 आहे. थोडक्यात काय आहे, सरळ 2 ने गुणलं, जे उत्तर आलं त्याच्यातून 1 मायनस केला. म्हणजे आपल्याला अपोजिट जर विचारलं तर सरळ 2 ने गुणून 1 मायनस करायचा असतो, बाकी काही दुसरी मोठी गोष्ट नसते. जास्त काही मोठी कन्फ्युजन सुद्धा नाहीये, एकदम स्पष्ट आणि क्लिअर आहे. आता आपण काय करू, इथे चेंज करू. जसं समजा सम नंतर विषम विचारलं तर कसे येणार. आता पुढचा जो प्रश्न आहे लक्षात घ्या, 42 नंतर येणारी 11वी विषम संख्या कोणती. पहिलं जे केलं आपण तेच करायचं आहे, जास्त काही मोठी गोष्ट नाहीये. बस मी एक एक उदाहरण यामुळे घेतेय की परत प्रश्न पडतात, असं आलं तर काय करायचं, तसं आलं तर काय करायचं, काय नाही करायचं. मिक्स आलं तर 2 ने गुणायचं, 1 मायनस करायचं, आणि सरळ सारख्या सारख्या जर आल्या तर 2 ने गुणायचं आणि ऍडिशन करायची. बस एवढं सोपं आहे, काय कन्फ्युज व्हायचं नाही. आता सरळ इथे आपल्याला सम दिलेले आहे आणि पुढची विषम विचारलेली आहे. 11वी विषम विचारलेली आहे, 2 ने गुणा, 11 दुने 22, 1 मायनस करा, 22 मधून 1 गेला किती येणार 21. दिलेली संख्या आहे 42, आपण यांची बेरीज करून टाकू, किती उत्तर मिळालं आपल्याला इथे 63. बघा किती सोपं आहे. आता एक्स वाय रिलेटेड काही प्रश्न येतात. एक्स वाय रिलेटेड म्हणजे जिथे संख्या नसतात परंतु एक्स वाय झेड पी क्यू एम आर एस असे काहीतरी लेटर दिलेले असतात आणि त्यावरून सम विषम संख्येचे काही प्रश्न पडतात. ते प्रश्न आपण व्यवस्थित इथे समजून घेऊ. पुढचा प्रश्न आपण घेतलेला आहे बघा, एक्स ही एक समसंख्या आहे, तर एक्स नंतर क्रमाने येणारी 13वी विषम संख्या कोणती. आता बऱ्याच वेळेस मुलं याच्यामध्ये कन्फ्युज होतात की याच्यामध्ये आता एक्स आलं वाय आलं, तर अशा वेळेस काही कन्फ्युज व्हायची गरज नाहीये. याचं कारण की आपली जी काही आपण ट्रिक वापरली ना संख्यांसाठी, सेम तीच ट्रिक आपल्याला इथे वापरायची, काही चेंज करायचं नाहीये. आपल्याला इथं आपलं उत्तर मिळून जाणार. बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे, एक्स ही एक समसंख्या आहे, म्हणजे आपल्याला समसंख्या दिलेली आहे आणि आपल्याला पुढची विषम संख्या विचारलेली आहे, म्हणजे मिक्स आहे. मिक्स आलं तर आपण काय करतो, कितवी विषम संख्या विचारलेली आहे 13वी, बस तिला 2 ने गुणायचं. 13 दुने किती होतात 26, आणि त्याच्यातून 1 मायनस केल्यावर किती येतात बरं 25. जितकी पण विषम संख्या विचारली त्याला 2 ने गुणलं, त्याच्यातून 1 मायनस केला 25 आले. आणि आपली समसंख्या कोणती आहे एक्स आहे, त्याच्यामध्ये आपण तिला ऍड करतो. ऍड केलं म्हणजे आपल्याला हे उत्तर मिळून जाईल. आता आपलं ऑप्शन कुठलं करेक्ट आहे, 4th नंबरचं करेक्ट आहे. किती सोपं आहे, सरळ आपली जी ट्रिक होती ती ट्रिक वापरली ना आपण इथे उत्तर काढलं. आता पुढचा प्रश्न पण आपण व्यवस्थित समजून घेऊ. आता जो आपण प्रश्न पाहिला सेम तसाच प्रश्न आहे, फक्त थोडं आलट पलट करून आपण घेतलेला आहे, जसं विषम आणि सम मध्ये. आता प्रश्न आहे बघा, एक्स ही विषम संख्या आहे, तर एक्स नंतर क्रमाने येणारी 15वी समसंख्या कोणती. आपल्याला विषम दिलेली आहे, सम काढायची आहे, किंवा सम दिलेली असेल तर विषम काढायची असेल तर आपण काय करतो, सरळ क्रमाने येणारी कितवी सम काढायची आहे 15वी, तिला 2 ने गुणा. 15 दुने किती 30, 30 मधून 1 गेला किती 29, आणि आपली विषम संख्या कोणती आहे एक्स आहे. सो एक्स प्लस 29 हे आपलं उत्तर येईल, कारण की इथं आपण हे केल्यानंतर दिलेली जी काही संख्या असते त्याच्यामध्ये त्यांची बेरीज करतो आणि आपली विषम संख्या इथे एक्स दिलेली आहे. याचं उत्तर तर तोंडी पण निघून जातं. बघा ना, इथं 15 दिलेला आहे, 15 दुने 30, 30 मधून 1 गेला किती 29, आणि इकडे तर आपली विषम संख्या जी दिलेली आहे ती ऍडिशन करतो, एक्स होतो म्हणून आपण एक्स इथे ऍडिशन केलं. आता आपण सम विषम पाहिलं, समजा विषम नंतर विषम आली तर, सम नंतर सम आली तर, हे असं एक्स वाय मध्ये तर काय करायचं, तर तेच करायचं जे आपण ऑलरेडी संख्यांच्या ट्रिक मध्ये वापरलेली आहे तीच आहे. तरी पण मी एखादा प्रश्न इथे प्रॅक्टिस म्हणून घेते. पुढचा प्रश्न आपण इथे घेतलेला आहे, यम ही एक समसंख्या आहे, तर यम नंतर क्रमाने येणारी 27वी समसंख्या कोणती. तर आपल्याला सम नंतर सम विचारलेला आहे, तर आपण काय करणार, क्रमाने येणारी कितवी समसंख्या शोधायची आहे 27वी. तर सरळ या 27 ला 2 ने गुणणार, 7 दुने 14 आणि 4 5, म्हणजे किती मिळाले आपल्याला इथे 54. आणि आपली इकडे समसंख्या कोणती दिलेली आहे यम, यम प्लस 54 आपलं उत्तर आलं. याचं उत्तर जर काढलं ना तर सरळ तोंडी सुद्धा याचं उत्तर निघतं. सो खूप सोपे प्रश्न आहेत. आता सम नंतर सम घेतलं म्हणजे विषम नंतर विषम केलं तरी हेच येणार, जास्त काही मोठी गोष्ट नाहीये. सो मी याच्यावर काही दुसरं उदाहरण घेत नाही. आता आपण काय करू, एक सम आणि एक विषम रिलेटेड एक 2 महत्वाचे प्रश्न आहेत, तेवढे व्यवस्थित समजून घेऊ. पुढचा प्रश्न आहे,
1 पासून 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती? आता विषम संख्या काय आहेत? आतापर्यंत आपण विषम संख्यांचे समसंख्यांचे प्रश्न पाहिले. विषम संख्या 1 ते 100 पर्यंत किती येतात? 50 येतात. पहिलीपासून आतापर्यंत आपण ते शिकत आहोत. सम काय आहे, विषम संख्या काय आहेत. आता 1 ते 100 पर्यंत टोटल विषम संख्या किती आहेत? 50 आहेत. 1 3 5 7 9 एक संख्या सोडून जर बघितलं तर टोटल किती असतील? त्या 50 असतील. मग त्या 50 किंवा जेवढ्या पण विषम संख्या आहेत त्यांचा सरळ वर्ग करायचा. वर्ग करणं म्हणजे काय? तर 50 गुणिले 50 त्याच संख्येने त्याच संख्येला गुणायचं म्हणजे वर्ग करायचं. आता 50 गुणिले 50 केले तर किती येईल? 2500. तर आपलं इथं उत्तर किती आलेलं आहे? 2500. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या विषम संख्या आहेत त्या क्रमगत पाहिजे. म्हणजे एका पाठोपाठ येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज काढायची असेल तर जेवढ्या विषम संख्या आहेत तेवढ्या घ्यायच्या आणि सरळ त्यांचा वर्ग करायचा. आपल्याला तिथं उत्तर मिळून जातं. एक महत्वाचा शेवटचा प्रश्न बाकी आहे, तेवढा आपण समजून घेऊ. 1 पासून 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती? आता विषम संख्येसाठी आपण काय केलं? जेवढे विषम संख्या होत्या त्यांचा आपण वर्ग केला. बरोबर आहे. या समसंख्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? 1 ते 50 पर्यंत पहिली गोष्ट समसंख्या किती आहे? तर 1 ते 50 पर्यंतच्या समसंख्या या 25 आहेत. त्या 25 समसंख्या घ्यायच्या आणि त्याच जेवढ्या समसंख्या आल्या त्याच्यामध्ये 1 ऍड करायचा. आता 25 मध्ये जर 1 ऍड केला तर किती येईल? 26 येईल. तर त्या 26 ने त्याच्या सोबतच गुणाकार करायचा. लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगते. टोटल समसंख्या किती आहेत? 25. आणि त्याला काय करायचं? त्याच्यामध्ये 1 ऍड करून त्यालाच गुणायचं. आपल्याला इथं उत्तर, मी इथं डायरेक्ट गुणाकार करून टाकते, 650. यांचा गुणाकार करायचा. आपल्याला इथं उत्तर मिळालेलं आहे 650. बघा एकदम सोपं आहे. आपण टोटल सम आणि विषम संख्यावरती जेवढे बेसिक प्रश्न होते तेवढे कव्हर केलेले आहेत, जे स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहे. सो याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा आणि प्रत्येक तुमचे डाऊट क्लिअर करून घ्या.